की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर प्रशासकांना आम्ही एक निवेदन दिलं होतं। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत आता जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे। कुणाचा 10 तारखेला संपला, कुणाचा 8, कुणाला 12 किंवा कुणाला 16-18 तारखेला संपत आलेला आहे। आता फेब्रुवारीमध्ये जे 28 तारीख आहे त्या 28 तारखेपर्यंत सर्वांचेच कार्यकाळ संपणार आहेत। लागोपाठ सर्वच विद्यार्थ्यांचे जे कार्यकाळ आहेत 6 महिन्याचा जो कालावधी होता तो संपत आलेला आहे। आणि आता पुढे काय, सरकार त्यांना कार्यकाळ वाढवून देणार की नाही देणार, आणि इतर त्यांच्या जे मागण्या आहेत रेग्युलर त्यांना करणार की नाही करणार, GR काढणार की नाही काढणार, याबद्दल जे विचारणा आहे ते वेळोवेळी सरकारला आंदोलनाच्या रूपाने विद्यार्थी करत आहेत। परंतु जे नेते आहेत तुकाराम बाबा यांनी आता स्पष्टपणे सांगितले की कार्यकाळ वाढवा, अन्यथा आमरण उपोषणसुद्धा आम्ही करू शकतो। तर याबद्दलचं थेट सरकारला त्यांनी तीव्र आंदोलन किंवा आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे। तर काय आहे सर्व माहिती जाणून घेऊया। मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आमची भूमिका अशी आहे की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर प्रशासकांना आम्ही एक निवेदन दिलं होतं। 12 तारखेला जेव्हा सांगलीमध्ये आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या अनुषंगाने निवेदन दिलं की 20 तारखेपासून आम्हाला विचारण्यासाठी आपल्याला बोलवावं, पण तशा पद्धतीची कुठली भूमिका त्या ठिकाणी प्रशासकाची दिसत नाही। त्यामुळे आम्ही काल मुंबई येथे गेलो होतो। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची वेळ घेतली होती आणि त्यांना अचानक दिल्ली दौरा लागला, त्यामुळे ते दिल्लीला गेले। पुन्हा मी त्यांना भेटण्याची या ठिकाणी इच्छा व्यक्त करतोय की आमची वेतनावे अशी आहे की मुख्यमंत्री युवा कार्यपक्षाच्या अंतर्गत जे महाराष्ट्रामधील जे 1,20,000हून अधिक मुलं कामावरती आहेत, तर त्या मुलाला आता घरला वेळ संपत आलेला आहे। 28 तारीख शेवट आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे 1,20,000 विद्यार्थी एकाच वेळेस रस्त्यावरती येणार आहेत। कोणाची 12 तारखेला कार्यकाळ संपलेला आहे, कोणाचा 10 तारखेला संपलेला आहे, कोणाचा 15ला, कोणाचा 18ला, कोणाचा 20ला। या महिन्यामध्ये 28 तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रातील जेवढे विद्यार्थी आहेत त्यांचा कार्यकाळ संपणार आहे आणि संपुष्टात येणार आहे। तर अशा मुलांना रस्त्यावरती सरकार सोडणार का, या मुलाचा कुठेतरी विचार होणार का, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं आम्ही त्यावेळी सांगितलं होतं की आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठं तीव्र आंदोलन करू। पण ते आंदोलन कुठं करू, इथं सांगलीपुरतं नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस असतील, प्रांत ऑफिस असेल, तहसीलदार ऑफिस असेल, त्या प्रत्येक भागामध्ये जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत। आणि जर समजा एवढ्यातून जर आमची मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही मंत्रालयावरती धडक मोर्चा देखील काढणार आहोत। त्या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहोत की ज्या मुलांना जोपर्यंत हा न्याय भेटत नाही, फक्त आम्ही 20 तारखेपासून शांत संयम टाकला होता की कुठेतरी न्याय मिळेल, हक्क मिळेल आणि आमचा कुठेतरी विचार होईल, पण प्रशासकाच्या माध्यमातून असं कुठेही काय दिसत नाही, शासनाच्या माध्यमातून कुठेही असं दिसत नाही। त्यामुळे आम्ही पुन्हा एक वेळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की ह्या मुलांचा विचार करा की जेणेकरून हे तुमच्या घरामध्ये फोटो लावतील अशा पद्धतीची भूमिका या मुलांची आहे। यांना उघड्यावरती न सोडता ठिकाणी यांना काम मुदतवाढ मिळावी, त्यांना पगार नको जास्त, मुदतवाढ मिळावी। आणि ते जर न झाल्यास किंवा त्या पद्धतीने झाल्यास आम्ही उद्यापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा ह्या माध्यमातून देतोय। मग सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, धुळे, जळगाव, अंबळनेर, त्यानंतर गडचिरोली आहे, यवतमाळ आहे, बाकी जेवढे जिल्हे 36 जिल्हे आहेत त्या 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या माध्यमातून, सोलापूर असेल अशा अनेक भागात हे मुख्यमंत्री युवा कार्यपक्ष आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4,000, 5,000, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये 5,000 आसपास मुलं आहेत। एवढ्या मोठ्या संख्येने मुलं हे रस्त्यावरती उतरतील तेव्हा प्रशासकांना जागेल की जेणेकरून या माणसांना न्याय भेटणं गरजेचं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आज देखील एक भाषणामध्ये त्या ठिकाणी दंगा केला होता आणि त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी देखील पॉझिटिव्ह बोललेलं आहे की त्या ठिकाणी सांगितले की आम्ही सकारात्मक आहोत, तुमची मुदतवाढ देण्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मग आम्हाला अशी विनंती आहे, निस्तार तोंडी आश्वासन नको आहे, तोंडी आश्वासनची आम्हाला परिस्थिती नको आहे। आम्हाला विनंती आहे, तुम्ही मायबाप आहात आणि शांत पद्धतीनं आम्ही कुठल्याही पद्धतीनं सरकारच्या विरोधामध्ये भूमिका न ठेवता त्यांचा जयघोष करणार आहे। मुख्यमंत्री साहेब की जय, एकनाथ शिंदे साहेब की जय, देवेंद्र फडणवीस साहेब की जय, अशा पद्धतीची भूमिका ठेवून आम्ही आंदोलन करणार। आमच्या अंगामध्ये भांडणं करण्याची, वाद करण्याची, दंगा करण्याची ताकद आमच्या अंगामध्ये नाही। सरकारच्या विरोधामध्ये जाऊन ह्या मुलांच्या वरती उद्या केसेस पडल्या तर त्यांचं आयुष्य संपुष्टामध्ये येईल, अशा पद्धतीची भूमिका। आम्ही जर तुमचा जयघोष करत असेल, तुमच्या नावाचे गळ्यामध्ये फोटो घालून आम्ही जर फिरत असेल, तुमच्या नावाचे आम्ही जयघोष करत असेल, तुमच्या नावाने गुणगान गात असेल, तर मला सांगा
तुम्ही आम्हाला केसेस टाकू शकणार नाही, तुम्ही आमच्या आंदोलनावरती कुठल्याही पद्धतीचे प्रशासक आम्ही हिंसक कुठल्याही पद्धतीने करणार नाही. आम्ही प्रामाणिकपणे फक्त आणि पोट तिडकीने आम्हाला भूक लागले, आम्हाला तुम्ही न्याय द्या, आम्हाला तुम्ही जेवण द्या, अशा पद्धतीने काल 2 दिवस आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीसाठी मुंबईमध्ये होतो. त्यानंतर आम्ही सांगलीमधून आज पत्रकार परिषद घेतोय की एवढंच की आम्हाला एकच सांगायचं आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून ते मंत्रिमंडळाचे जे मार्च महिन्यामध्ये 3 तारखेपासून अधिवेशन चालू होणार आहे, तर त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रामधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा श्री संत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या अंतर्गत या ठिकाणी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. सांगलीमध्ये देखील आम्ही कलेक्टर ऑफिसपाशी आंदोलन करणार आहोत, एक दिवशी लाक्षणिक आंदोलन करणार आहोत आणि अशाच पद्धतीचं आंदोलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल. आणि त्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या जे विधान आमदार आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत की लक्षवेधी ज्या मंत्रालयामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधल्या ह्या तरुण मुलाच्या आईबापाने मुलांनी प्रत्येक नातेवाईकांनी माझा मुलगा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या अंतर्गत कामाला लागलेला आहे, त्या ठिकाणी काम करतोय, ज्यांनी भाकर दिली ज्याची भाकर खावी ती चाकरी करावी, हे एक मन आहे. आज लाडक्या बहिणीने जसं तुम्हाला मतदान केलं तसं लाडक्या भावाने देखील मतदान केलेलं आहे की माझ्या मुलाला कुठेतरी भाकरी अर्धी भाकर मिळालेली आहे. माझी विनंती आहे सरकारला की त्या आशेने त्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे, त्यांच्या आशेवरती दुर्दशा करू नका. आणि जर हे जर मान्य नाही झालं तर आम्ही ह्या मुलाला न्याय मिळत नाही तोरपतूर अमरण उपोषण करण्याचा देखील इशारा आम्ही ह्या माध्यमातून देतो. तर तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, आमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत किंवा मग वेळ पडली तर आम्ही आमरण उपोषणसुद्धा करू शकणार. तर लाडक्या बहीणसारखेच सरकार लाडक्या बहिणींची वोटिंग घेतली आणि सत्तेवर आलं, तसंच लाडक्या भावांचे देखील वोटिंग त्यांनी घेतलेलं आहे, लाडक्या भावांनी सुद्धा त्यांना वोटिंग दिलेलं आहे. तर त्यांच्यावर अन्याय व्हायला नको. आणि आता त्यांचा कार्यकाळ जो 6 महिन्याचा तो संपत आलेला आहे. कुणाचा 18 तारखेला संपला आहे, कुणाचा 20 तारखेला संपला आहे, तर कुणाचा आता या 28 फेब्रुवारीपर्यंत सर्वांचे जे कार्यकाळ आहेत ते संपणार आहेत. तर मग पुढे काय, आता त्यांनी पुढे काय करावं? 6 महिन्याचा कालावधी तुम्ही त्यांना ट्रेनिंग वगैरे जे काय आहे ते दिलं आहे, परंतु आता त्याच्यानंतर पुढे काय करायचं? आता त्यांना आम्हाला जे वेळ आहे ते वाढवून द्यायला पाहिजे, जे कार्यकाळ आहे तो वाढवून द्यायला पाहिजे आणि एक GR सरकारनं पक्क केलं पाहिजे. आता त्यांना अशा प्रकारचा GR सुद्धा सरकारने काढला पाहिजे. अशा विविध मागण्या आता तुकाराम बाबा यांनी केल्या आहेत आणि सरकारने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि त्याबद्दलचा जो निर्णय आहे तो लवकरात लवकर द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. तर सरकारनं जर त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही किंवा मग त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मग आम्ही विविध जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी आंदोलनं मोर्चे करणार आहोत आणि वेळ पडल्यास आमरण उपोषणसुद्धा यानंतर आम्ही करणार आहोत जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.